वेलकम बॅक टू माय चॅनल ब्लेस्ड लाईफ विथ ट्विन्स. हा व्हिडिओ आहे ॲश वेनसडेचा. आमच्या चर्चनी ॲश वेनसडे च्या सर्विसच्या आधी सूप पॉटलक पार्टी अरेंज केलं होतं. तर प्रत्येक फॅमिली सूप आणि ब्रेड्स घेऊन आले होते आणि ते जे फेलिशा त्यांना टेबलचे सेटअप करायला हेल्प करत होते. हे आम्ही घेऊन गेलो होतो आमचं कुकर आणि त्याच्यामध्ये होतं हैदराबादी चिकन सूप आणि हे बाकीच्यांनी आणलेले सूप्स आणि ब्रेड्सचे टाईप्स तुम्हाला दिसत असतील. या क्लिपमध्ये जेफचे सूप आणि ब्रेड खात आहेत ते आम्ही घेऊन गेलो होतो आणि खूप व्हरायटीज होते व्हेजिटेरियन सूपचे. आम्ही ते ट्राय केले आणि खूप मजा आली सगळ्यांबरोबर बसून खायला. आणि हे तुम्हाला दिसत असेल स्क्रीनमध्ये की सगळ्यांनी आम्हाला स्पेशली सूपचं रेसिपी मागितली. त्यांना ते सूप खूप आवडलं. Have mercy on me, O God, according to your steadfast love, according to आता ही क्लिप होती मोंदी गुरुवारची, जसं येशू ख्रिस्ताने त्याच्या डिसायपल्स बरोबर शेवटचं मील घेतलं तसंच आमच्या चर्चची सर्विस चालू असताना हे असे स्प्रेड टेबलवर ठेवलेलं असतं आणि तुम्ही चर्चची सर्विस चालू असताना ते खायचं. आणि त्यांनी असे वेगळे स्टेशन पण अरेंज केले होते ज्याच्यामध्ये आमचे पास्टर प्रत्येकाचे हातपाय धुत होते किंवा तुम्हाला कोणाचे हातपाय धुवायचे असतील तर ते तुम्ही धुवा. आणि प्रेयर रिक्वेस्टची होती आणि अजून सँडवरती तुम्ही तुमचं कन्फेशन करा. हे असं बरंच काय काय होतं. आणि हे होतं ईस्टर इव्हला म्हणजे सॅटर्डेला सगळ्या यूथ ग्रुपनी मिळून ईस्टरची सर्विस रन केली होती. मग त्याच्यामध्ये जेफ एलिशा ॲज अ मेन सिंगर म्हणून गाणी गात होते आणि जेफनी हे असे स्किटमध्ये सुद्धा पार्टिसिपेट केलं होतं. ते सगळं काही ह्या व्हिडिओमध्ये. They arrive at the tomb expecting to find Jesus where they last saw him. They look inside and find only emptiness. At first, the empty space feels like another loss. But the emptiness is not a mistake. The tomb is empty because Jesus is not here. Sometimes emptiness feels like loss. मी ॲश वेनसडे, मांडी थर्सडे आणि ईस्टर ईव्ह सर्विस यूथ ग्रुपनी लीड केलेली ते तुम्हाला दाखवलं आहे. तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कळवा. टिल देन टेक केअर, बाय. आणि ह्या क्लिपमध्ये संडे स्कूल आणि यूथ ग्रुपची पॉटलक पार्टी झाली होती विथ फॅमिलीज. मग त्याच्यामध्ये हे मी कस्टर्ड फ्रूट बनवलं होतं कारण की त्यांनी सँडविच प्रोव्हाइड करणार असं सांगितलं होतं आणि आम्हाला साईड डिश किंवा डिझर्ट्स आणायला सांगितले होते. आणि सगळ्यांना आमचं कस्टर्ड फ्रूट खूप आवडलं.